नमस्कार. मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातीलच आहे. त्याच्यामधील आर्टिकल 267. आता आर्टिकल 267 कोणत्या विषयावर आधारित आहे तर कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया आणि कंटिजन्सी फंड ऑफ स्टेट याविषयी त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. आता कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जर आपण डेफिनेशन बघितली तर पार्लमेंट बाय लॉ एस्टॅब्लिश कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये सम शॅल बी पेड फ्रॉम टाइम टू टाइम डिटरमाइंड बाय लॉ अँड द सेड सम्स शॅल बी प्लेस्ड ॲट डिस्पोजल ऑफ प्रेसिडेंट टू ॲडव्हान्सेस to be made out of such a funds for unforeseen expenditure. आणि याच्यामध्ये पेंडिंग ऑथरायझेशन बाय द पार्लमेंट अंडर 115 आणि 116. त्याचप्रमाणे कंटिजन्सी फंड ऑफ स्टेट त्याच्यामध्ये सुद्धा तीच प्रोव्हिजन आहे, फक्त त्याच्यामध्ये पार्लमेंटच्या ऐवजी लेजिस्लेचर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे लेजिस्लेचर ऑफ स्टेट by law establish contingency fund of state and sum shall be paid from time to time determined by law and said fund shall be placed at disposal of governor of the state for unforeseen expenditure. आणि याच्यामध्ये फॉर आणि ऑथरायझेशन पेंडिंग बाय लेजिस्लेचर ऑफ स्टेट अंडर आर्टिकल 205 अँड 206. आता याच्यामध्ये आपण थोडक्यात मराठीमध्ये बघूया की हे नक्की काय आहे. कंटिजन्सी फंड हा पार्लमेंट फंड ऑफ इंडिया जो पार्लमेंट जे आहे भारताची ती बाय लॉ एस्टॅब्लिश करते आणि ह्याच्यामध्ये कायद्याने जी काही प्रोव्हिजन केलेली असेल त्यानुसार टाईम टू टाईम याच्यामध्ये फंड जमा केले जातात. तर हे कशासाठी जमा केले जातात तर हा जो टायटल आहे कंटिजन्सी फंड याच्यामध्येच आपल्याला समजून येते की कंटिजन्सी फंड म्हणजे हा कुठला तरी एक रिझर्व्ह फंड आहे जो अनफॉर्सिन काही इव्हेंट असतील, काही डिझास्टर असतील तर त्याच्यासाठी देशाला मदत व्हावी त्यासाठी तो जो फंड आहे तो तयार करण्यात आलेला आहे. पण त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे जो कंटिजन्सी फंड ऑफ स्टेट आहे तो लेजिस्लेचर ऑफ स्टेटनी तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जे अधिकार आहेत इमर्जन्सी अमाऊंट एखादी लागली अनफॉर्सिन डिझास्टरमध्ये तर ती डिस्पोज ऑफ करण्यासाठी गव्हर्नरला अधिकार दिलेले आहेत. त्या राज्याचे गव्हर्नर जे असतील त्यांना ते इमर्जन्सीमध्ये त्या इमर्जन्सीमध्ये वापरण्याचे अधिकार दिलेले आहेत. पेंडिंग ऑथरायझेशन अंडर आर्टिकल 205 अँड 206. आता बऱ्याचदा प्रश्न आपल्याला पडतो की कंटिजन्सी फंड जेव्हा अनफॉर्सिन डिझास्टरमध्ये वापरला जातो तेव्हा तो अर्जंटली प्रेसिडेंटकडून किंवा गव्हर्नरकडून वापरला जातो आणि त्यावेळी कुठल्याही प्रकारचं ऑथरायझेशन पार्लमेंटकडून किंवा लेजिस्लेचरकडून घेतलं जात नाही. तो डायरेक्टली गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटच्या सहीने त्याचं डिस्पोजल केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे जी पेंडिंग ऑथरायझेशन ऑफ लेजिस्लेचर किंवा पार्लमेंट म्हटलेली आहे ती ते पार्लमेंटच्या बाबतीत 115 आणि 116 आहे आणि लेजिस्लेचर ऑफ स्टेटच्या बाबतीत 205 आणि 206. म्हणजे गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट जो आहे तो ते डिस्पोजल त्या अमाऊंटचं करेलच आणि त्याच्यानंतर डिस्पोजल केल्यानंतर त्याचं आफ्टरवर्ड ते त्याचा अप्रुव्हल आहे ते पार्लमेंटकडून किंवा लेजिस्लेचरकडून त्या कंडिशनमध्ये घेतलं जाईल. म्हणून त्याला पेंडिंग ऑथरायझेशन ऑफ त्याच्यामध्ये जो फंडचं जे आहे ते पार्लमेंट किंवा लेजिस्लेचरकडून घेतले असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे ही शंका दूर करण्यासाठी मी शेवटी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे की पेंडिंग ऑथरायझेशन म्हणजे नक्की काय की डिस्पोज ऑफ केल्यानंतर आफ्टरवर्ड्स त्याचा अप्रुव्हल लेजिस्लेचर ऑफ स्टेट किंवा पार्लमेंटकडून घेणं. तर मला वाटतं रिझर्व्ह फंड जो आहे त्या बाबतीत आपल्याला जर नॉलेज नसेल तर ह्या आर्टिकलचा जर आपण स्टडी केला आणि
मी जे काही आता तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आर्टिकल 267 नुसार, त्यानुसार आपल्याला नक्कीच माहिती मिळालेली असेल. आणि अनफॉर्सिन डिझास्टरमध्ये देश किंवा आपलं जे राज्य असेल ते त्याच्यामध्ये फंड कशा पद्धतीने जनतेकरता वापरतं आणि ते इमर्जन्सीमध्ये कशाप्रकारे आपल्याला लवकरात लवकर जनतेसाठी उपलब्ध केलं जातं, हे त्याच्यामध्ये माहिती आपल्याला मिळते. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो नक्कीच शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.